सो वी आर गोइंग इन पूल नाव. पूलमध्ये जायचं आहे आता. सवी चलो चलो पानी में जाएंगे. चलो पानी में जाएंगे. हो. दुसऱ्या दिवशी अगदी आरामशीर उठून अशा एकदम कडक उन्हात या स्विमिंग पूलच्या गारगार पाण्यात मस्त मनसोक्त विहार केला. खरं सांगायचं तर अशी खूप सारी मजा करून ना एकदम लहानपणीचे दिवस आठवले. चलायचं कुठे जायचं. जेवण करायला. काय खाणार. तुझे चारशील ते. आपण आज फिश थाळी खाऊयात. आता फिश नाही सी फूड थाळी. ही वेगळ्या प्रकारची ऑथेंटिक घरी बनवलेली. चालेल. नाही पळेल. का पळेल. हे आहे तेजा रेस्टॉरंट, जे त्यांच्या थाळीसाठी खूप जास्त प्रसिद्ध आहे वॅगाटर बीच जवळ. इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या होममेड थाळीज मिळतील. खरंच यांची टेस्ट खूप म्हणजे खूप जास्त छान होती. कधी गेलात तर नक्की ट्राय करा. आणि सगळ्या बहादरांनी असे सगळे प्लेट्स साफ केल्यात. साफ व्हायच्यात अजून. म्हणजे ऑलमोस्ट झाल्यात. सुस्तावलंय आम्ही. सुस्तावलंय खाऊन खाऊन. पेट पूजा केल्यावर आणि एक मस्त असा फेरफटका मारून आम्ही आलोय सनसेट पाहायला वॅगाटर बीचला. चला आता मस्त आईस्क्रीम खाऊन हा दिवस इथेच संपूयात. तो यावेळेस मी व्लॉगची जिम्मेदारी माझ्याकडे घेतलेली आहे सवीची. आणि आम्ही आत्ता चेकआउट करून निघालेलो आहोत. तर दाजी कसं वाटतंय. खूप छान. खूप एन्जॉय केलं आम्ही. खूप मजा आली. आणि 3 दिवस असे गेले. असे आता असं वाटतं जायला नको आहे. पण जावं लागेल. पण जावं लागेल. कसा वाटतो तुम्हाला आमच्या सोबतचा गोवा. तुमच्यासोबतचा गोवा म्हणण्यापेक्षा मुनासोबतचा गोवा छान होता. आम्ही पण तर भारीच होता. खूप म्हणजे खूप एन्जॉय केलं. रिलॅक्स केलं. कसं झालं हनीमून. प्ले बॅक नाही त्याविषयी नाही बोलायचं. अरे बापरे लाजतो. काय वाटते. तू सांग कसा वाटलं हनीमून. So it was good. It was good. गुड. मजा आली. येस. आणि थँक्यू सो मच दाजी आणि सविता फॉर ह्या आमच्या वॅकेशनला तुम्ही स्पॉन्सर केलं. त्याच्यासाठी खूप 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 धन्यवाद. सगळ्या अरेंजमेंटसाठी. सगळ्या अरेंजमेंटसाठी. तुमच्या टाइमसाठी. टायमिंगसाठी. मी इतका लांबून आमच्यासाठी आले त्याच्यासाठी. आणि आय लव्ह यू सो मच. I love you too. आता आम्ही सगळे येऊन पोहोचलो आहोत ह्या एका मस्त अशा कॅफेला, ज्याचं नाव आहे विवेंदा कॅफे. आम्ही इथे स्पेशली कॉफी आणि गोव्याचं एक मोस्ट फेमस डेझर्ट बिबिनका खायला आलोय. हा कॅफे कंडोलिम बीचच्या जवळ आहे. जर तुम्ही तिकडे कधी गेलात तर नक्कीच विजिट करा. हॅपी मॅरिड लाईफ गाईज टू बोथ ऑफ यू गाईज. Cheers. तिथे चालत चालत जाऊन काय बघण्यासारखं का बघूया ना नागपूर.
आणि आम्ही आलो आहोत कंडलियम बीचला. गोवा फिरून झालाय आमचा. गोवा म्हणजे हा कंडलियम बीच वर फिरलो, जरा एक्सप्लोर केलं, फोटोज काढले आणि आता आम्ही चाललोय घरी. जावं नाही वाटत आहे पण जावं लागेल. वॅकेशन संपलंय आमचं. आता हा गोव्याचा व्लॉग इथेच संपूयात. तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. कमेंट करायला विसरू नका, शेअर करायलाही विसरू नका आणि सबस्क्राईब करायला तर बिलकुल नाही. भेटूयात पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत असेच मजेत आनंदात मस्त रहा. टाटा.